श्रीराम समर्थ. नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधून नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणामध्ये नित्य नवा आनंद, प्रेम, उत्साह टिकून राहण्यासाठी भाग क्रमांक 68. देहबुद्धीचा भ्रम. एक साधू होता. त्याचा एक शिष्य होता. त्याचा मुलगा बॅरिस्टर होऊन आला. त्याला चांगली नोकरी पण लागली. त्याचे लग्न झाले. तेव्हा ते जोडपे त्या थोर साधूच्या दर्शनास गेले. बोलता बोलता मुलाने सांगितले की महाराज, मी माझा विमा उतरवला आहे. साधू म्हणाला, अरे अजून तुझे वय लहान आहे, इतक्या लवकर विमा कशाला उतरवलास? त्यावर तो मुलगा म्हणाला, महाराज, आयुष्याचा नेम काय सांगावा? मध्येच काही कमी जास्त झाले तर माझ्या पत्नीला कष्ट पडू नयेत हा माझा हेतू आहे. त्या तरुण हुशार मुलाचे बोलणे ऐकून साधू मनापासून म्हणाला, बाळ, तुझे म्हणणे खरे आहे. माणसाचा भरोसा नाही, म्हणून तू रोज ईश्वराचे नामस्मरण करीत जा. मुलगा म्हणाला, नामस्मरण करायला अजून वेळ आहे, ते म्हातारपणी करू. मुलाचे हे बोलणे ऐकून साधूला मनापासून हसू आले, पण तो काही न बोलता चुप्प बसला. पुढे आहे आरसा. ब्रह्मगिरी नावाचे एक बालाजीचे मोठे भक्त होते. एक श्रीमान पण कंजूस व्यापारी त्यांच्याकडे जात असे. ब्रह्मगिरी एकदा त्या व्यापाऱ्याला म्हणाले, अरे, तू पैशामधून जगाकडे बघतोस ते सोडून स्वतःकडे पहा. तो व्यापारी म्हणाला, मला पैशाच्या दृष्टीनेच सगळे दिसते, त्याला काय करू? साधूने एक काच त्याच्यासमोर धरली व त्या काचेतून पाहायला सांगितले. मला बाहेरचे जग दिसते, असे व्यापारी म्हणाला. पण त्या काचे एवढ्या आरशात त्याला पाहायला सांगितले. माझा मीच मला दिसतो, असे ते बोलला. त्यावर साधू म्हणाला, बघ, काचेला मागे चांदी लावली की आपण कोण हे दिसते. तसे नुसता पैसा व प्रपंच काचेसारखा आहे. पैसा मिळण्याच्या मागे आणि प्रपंच चालण्याच्या मागे ईश्वराची सत्ता आहे ही जाणीव ठेवली तर आपल्याला आपले स्वरूप कळते. पुढे आहे श्रवणाचा अधिकारी. महर्षी याज्ञवल्क रोज नियमाने अध्यात्मज्ञानावर निरूपण करीत. ते श्रवण करण्यास अनेक विरक्त, संन्यासी व जिज्ञासू येत. राजा जनक देखील न चुकता श्रवणास येई. पण राजा आल्याशिवाय याज्ञवल्क आपल्या निरूपणास आरंभ करीत नसत. त्यामुळे इतर श्रोत्यांच्या मनामध्ये विकल्प उठणे स्वाभाविक होते. त्यांच्या मनामध्ये असे येई की महर्षी शरीर, संपत्ती, सत्ता आणि ऐश्वर यांचे मिथ्यापण पुन्हा पुन्हा सांगतात आणि राजाला एवढा मान देतात, हे काही त्यांना शोभत नाही. याज्ञवल्क्यांच्या कानावर ही कुजबूज गेली. एके दिवशी जंगलात आग लागली. एक शिष्य धावत आला आणि आग आश्रमाकडे पसरते आहे असे सांगू लागला. ते ऐकून सर्व विरक्त आणि संन्यासी श्रोते धडपडत उठले आणि आपापल्या वस्तू सुरक्षित आहेत याची खात्री करून आले. योगायोगाने त्याच आठवड्यात जनकाच्या राजभवनामध्ये आग लागली. राजाचे नोकर धावत आले व आगीचे वर्तमान सांगू लागले. ते ऐकून जनक स्वस्थ बसला आणि निरूपण झाल्यावर राजभवनावर गेला. तेव्हा जनकाचा अधिकार काय होता याची कल्पना सर्वांना आली. पुढे आहे पूर्वीचा ऋणानुबंध. शृंगेरी मठाचे स्वामी अभिनव नृसिंह भारती मोठे ज्ञानी पुरुष होते. त्यांचा एक विद्वान शिष्य होता. त्याने 2 विवाह केले तरी त्यास मूलबाळ झाले नाही. त्याने स्वामींची फार सेवा केली व पुत्रप्राप्तीचा वर मिळवला. पण वर देताना स्वामी म्हणाले, तुला पुत्र होईल, पण तो सुख व दुःख दोन्ही देईल. काही दिवसांनी त्याला मुलगा झाला. मुलगा 15-16 वर्षाचा होईपर्यंत शिष्याचा प्रपंच मोठ्या मजेत चालला. मुलगा रोज मठामध्ये भाष्य श्रवण करण्यास जात असे. एकदा तो नदीवर स्नानाला गेला आणि पाण्यातील वेलीमध्ये अडकून मरण पावला. बापाला अतिशय दुःख झाले. त्याचे प्रेत तो नेऊ देईना. तेव्हा स्वामींनी प्रेतावर मंत्रजल शिंपडले. त्याबरोबर तो जीव त्या प्रेतामध्ये आला आणि म्हणाला, गेल्या जन्मी मी याचा पिता होतो. थोडी शास्त्र वासना राहिली म्हणून मी येथे आलो. ती माझी वासना पूर्ण झाली म्हणून मी हा देह सोडला.
याचा अर्थ असा की आपल्या पोटी येणारी मुलेबाळे काहीतरी वासना घेऊन येतात. त्यांचा व आपला पूर्वी संबंध आलेला असतो. काही आपल्याला सुख द्यायला येतात तर काही आपल्याला दुःख द्यायला येतात. पूर्वीचा ऋणानुबंध जसा असेल तसे घडून येते. पुढे आहे द्रौपदी. ईश्वराचे स्मरण व चिंतन कसे व्हायला हवे ते द्रौपदीच्या चरित्रामध्ये बघावे. श्रीकृष्ण तिचा नातेवाईक होता, तिचा सखा होता, तिचा स्वामी होता, नव्हे तिचे सर्वस्व होता. ईश्वराची ती परमभक्त होती. इतके असून तिच्यावर तितकीच गंभीर संकटे आली. एकच संकट पहा, तिचे 5 मुलगे किशोर अवस्थेत होते. त्यांची लग्ने झालेली नव्हती. रात्री ती मुले निजली असता अश्वत्थामाने त्यांचे गळे कापले. एखाद्या सच्छील गृहिणीवर याहून भयंकर अशी कोणती आपत्ती येऊ शकते? अर्जुन म्हणाला, ज्याने तुझ्या मुलांना ठार मारलेले आहे त्याला मारून तुझ्याकडे आणतो. त्यांच्या प्रेतावर पाय ठेवून तू स्नान कर. त्याप्रमाणे अर्जुनाने अश्वत्थामाला पकडले आणि धरून आणले. श्रीकृष्ण म्हणाला, द्रौपदी, याने तुझे मुलगे मारले आहेत, याला मारून टाकावे. अश्वत्थामाला मारून टाकावे का नाही असा प्रश्न आला. त्यावेळी द्रौपदीच्या मनाचे संतुलन बिघडले नाही. तिची प्रज्ञा स्थिर राहिली. आपल्या 5 मुलांची प्रेते तिच्यासमोर होती, पण तिचे मन ईश्वराच्या कर्तेपणाला विसरले नाही. द्रौपदी म्हणाली, सोडा त्याला, सोडून द्या त्याला. गुरुवर्य द्रोणाचार्यांची पत्नी गौतमी माझ्यासारखीच माता आहे. हा अश्वत्थामा मेला तर तिला कोण आहे? माझी मुले मेली म्हणून मी पुन्हा पुन्हा रडते, तशीच ती जन्मभर रडेल. आपली मुले मेली असता दुसऱ्या मातेबद्दल इतकी दया, करुणा व सहानुभूती जिच्या हृदयामध्ये येते, ती द्रौपदी थोर भक्त होती यात संशयाला जागाच नाही. पुढे आहे खरे वैराग्य नाही. एका साधूचे 4 शिष्य होते. प्रत्येकाने साधूच्या सहवासात अनेक वर्ष घालवली. एकदा साधूने प्रत्येकाला आपापल्या संसाराचा अनुभव विचारला. पहिला म्हातारा म्हणाला, महाराज काय सांगू, संसार मोठा धोका देतो. कोणत्या वेळी काय प्रसंग येईल याचा नेम नसतो. दुसरा म्हातारा म्हणाला, महाराज आमच्या लहानपणी असे नव्हते. आज मुले बाळे व समाज सगळा अति उच्छृंखल झाला आहे. कोणावर भरोसा ठेवणे कठीण झाले आहे. तिसरा म्हातारा म्हणाला, महाराज संसारात सगळा स्वार्थ भरलेला आहे. खरे आपले कोणी नाही. आम्ही घरात नकोसे झालो आहोत. चौथा म्हातारा म्हणाला, महाराज काय सांगायचे, मी पुष्कळांचे पुष्कळ केले, पण तेच लोक आता मला टाळतात आणि कोठेही कुणाला समाधान दिसत नाही. चौघांचे म्हणणे ऐकून साधू त्यांना म्हणाला, तुम्हा चौघांचे म्हणणे अगदी खरे आहे. संसारात सुख समाधान मिळणे शक्य नाही. आता आपले दिवस थोडे राहिले. संसारात राहून उरलेले आयुष्य फुकट घालवण्यात अर्थ तरी काय? आपण सगळे आता संसार सोडून ईश्वराच्या नादी लागू. पण साधू आणखी काय म्हणतो ते ऐकण्यास एकही म्हातारा तेथे थांबला नाही. पुढे आहे कुंतीचे मागणे. भारतीय युद्ध संपले होते. धर्मराजाला राज्याभिषेक झाला होता. श्रीकृष्ण द्वारकेला जाण्याचा विचार करू लागला. तेव्हा पांडव माता कुंती त्याला भेटायला आली. श्रीकृष्ण तिला म्हणाला, कुंती मी आता परत जातो, तुला हवे ते मागून घे. तेव्हा कुंती म्हणाली, गोविंदा जीवनामध्ये माझ्यावर पुन्हा पुन्हा संकटे येऊ देत. तू भगवत स्वरूप आहेस. संकटात वारंवार तुझे दर्शन घडते. हे मागणे ऐकून श्रीकृष्णाने विचारले, अगं जीवनामध्ये दुःखाचे व विपत्तीचे वरदान कुणी मागतो का? हे तू काय मागतेस? कुंतीने उत्तर दिले, श्रीकृष्णा जेव्हा विपत्ती येते तेव्हा तू आमचे रक्षण करण्यास येतोस, म्हणून तुझे दर्शन होते. तुझे दर्शन झाले की जीव पुन्हा संसारात रमत नाही. पण ते तुझे दर्शन संकटामध्येच होत असते. आपला मुलगा राजा झाला हे तिने पाहिले. आता विपत्काल हातचा गेला असे तिला वाटले. कुंतीच्या मागण्याचा अर्थ असा की संकटामध्ये ज्या उत्कटतेने ईश्वराचे स्मरण व चिंतन घडते तसे इतर वेळी होत नाही. संकटामध्ये भक्ताला ईश्वराचे दर्शन होते म्हणून तो संकटाचे स्वागत करतो.
कारण ईश्वराचे दर्शन हे त्याचे ध्येय असते. पुढे आहे प्रारब्धाचा खेळ. तुकाराम पंत वाळवेकर यांना चित्रकूट पर्वताजवळ पेशव्यांकडून जहागीर मिळाली होती. ताईबाई त्यांची सून, घरी मोठे ऐश्वर्य होते. सन 1900 साली तिचे यजमान प्लेगने वारले. त्यांना 13 वर्षाचा नरहरी नावाचा मुलगा होता. त्याला कोणीतरी पळवून नेले. इंग्रज सरकारने ताईबाईला कळवले की मुलगा परत आला तर जहागीर राहील, नाहीतर वारस नाही म्हणून जहागीर सरकार जमा होईल. ताईबाईला जन्मभर फक्त अन्न वस्त्र मिळेल. ताईबाई मुलाच्या शोधार्थ निघाल्या. 8 वर्ष भारतभर हिंडल्या. द्वारकेला त्यांना समजले की मुलगा गोसाव्यांनी पळवला असून त्यांच्या संगतीत आहे. त्याप्रमाणे शोध करता 2 वेळा मुलगा हाताजवळ आलेला गेला. शेवटी बाई थकल्या व निराश होऊन गाणगापुरास राहिल्या. तेथून त्या निघाल्या व फिरता फिरता पूर्णा स्टेशनवर आल्या. तिथे एका माणसाने त्यांना दाजीबा नावाच्या सत्पुरुषाचा पत्ता सांगितला. ताईबाई दाजीबांना भेटल्या. ते म्हणाले, बाई, तुमचा मुलगा सुखरूप आहे. दक्षिणेत शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जा, तेथे तो गोसाव्यांच्या तांड्यात मिळेल. बाई शैल्य मल्लिकार्जुन येथे गेल्या. तेथे कॅन्टोन्मेंटच्या साहेबाला भेटल्या व त्याला सर्व हकीकत सांगितली. त्याने बाईंच्या बरोबर एक शिपाई दिला आणि पहाडावर गोसाव्यांच्या तांड्याकडे पाठवले. त्या तांड्यामध्ये मुलगा बसलेला होता. त्याला बाईंनी ओळखला. त्या परत आल्या व त्यांनी साहेबाला सांगितले. साहेब 25 गोऱ्या सैनिकांसह पहाडावर गेला. मुलगा तळ्यात स्नान करून कपडे घालीत होता. त्याला एकीकडे बोलावून हकीकत विचारली. तो बाईचाच मुलगा आहे अशी खात्री झाल्यावर साहेबांनी त्याला परत आणले. आईची व मुलाची 9 वर्षांनी गाठ पडली. जीवनामध्ये माणसांचा संयोग आणि वियोग हे प्रारब्धाधीन असतात आणि प्रारब्ध कालाधीन असते. संतांना त्याची बरोबर कल्पना असते. पुढे आहे चालत रहा. काही तरुण मुले अमरनाथच्या यात्रेला गेली. अमरनाथचे दर्शन झाल्यावर तेथून जवळ राहणाऱ्या एका साधूच्या दर्शनास सर्वजण गेले. साधू बराच वयस्कर होता. तो एका लाकडाच्या फळीवर शांत बसलेला होता. त्यांचे दर्शन घेऊन मंडळी समोर बसली. 15-20 मिनिटे झाली तरी साधू काहीच बोलेना. म्हणून एक जण म्हणाला, आपण काही संदेश द्या. तेव्हा साधू म्हणाला, चलते रहो, मुक्काम आ ही जाएगा. चालत रहा, मुक्काम येईलच येईल. या संदेशामध्ये साधनाचे मर्म साठवलेले आहे. साधनामध्ये मोठी चिकाटी लागते. साधकाने निराश होता कामा नये. पुढे आहे अमानित्वाचा अभ्यास. परमाचार्यांचा एक शिष्य मैसूरच्या न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश होता. गरिबीतून कष्ट करून जीवनात यशस्वी झालेला तो माणूस शंकराचा भक्त होता. ओम नमः शिवाय या मंत्राचा 5000 जप केल्याशिवाय तो अन्न ग्रहण करीत नसे. त्याला ईश्वर दर्शनाची खरी ओढ होती. निवृत्त झाल्यावर तो आपल्या गुरुकडे गेला आणि आता मला ईश्वर दर्शनाचा मार्ग सांगा असे म्हणाला. गुरु म्हणाले, मी मोठा न्यायाधीश होतो हे आधी विसरा. ते विसरण्यास काय करायला हवे ते सांगा असे म्हटल्यावर गुरु म्हणाले, जेथे आपल्याला कोणी ओळखत नाही अशा ठिकाणी जाऊन भीक मागा. गुरुच्या आज्ञेप्रमाणे जज्ज घर सोडून द्वारकेला गेला. तिथे श्रीकृष्णाच्या मंदिरासमोर तो भिकारी लोकांच्या रांगेमध्ये बसून भीक मागू लागला. कमरेला एक पंचा, खांद्यावर एक टॉवेल व हातामध्ये एक पत्र्याचा डबा असा त्याचा अवतार होता. मैसूर सरकारचे गोपाळ स्वामी नावाचे एक शिक्षणाधिकारी मे महिन्याच्या रजेमध्ये द्वारकेला गेले. श्रीकृष्णाच्या दर्शनाला जाताना त्यांनी या भिकाऱ्याला पाहिले. आपण या माणसाला कुठेतरी पाहिले आहे असे त्यांच्या मनात आले, पण बरोबर आठवेना. 12 वाजता मंदिर बंद झाले व भिकारी उठून जाऊ लागले. गोपाळ स्वामी त्या जजच्या मागे गेले. जज आपल्या खोलीवर गेला. खोलीचे कुलूप काढता काढताच गोपाळ स्वामींनी त्यांना ओळखले. नमस्कार करून त्यांना विचारले, हे असे का? जज म्हणाला, माझ्या मनातील मोठेपणाची भावना
नाहीशी करण्यासाठी गुरुजींनी हे करायला सांगितले. मग ते साधले का असे विचारलं. जज म्हणाला, मी मोठा जज होतो हे मी खरेच विसरलो. पण लोकांजवळ भीक मागताना अजून मला खऱ्या भिकाऱ्याची लाचारी येत नाही. मला पेन्शन आहे हे विसरणे कठीण जाते. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.